लाडकी बहीण योजना या योजनेच्या विषयी आज आहे 10 तारीख म्हणजे 10 मे आणि मी बरेचशा कमेंट्समध्ये पाहतो आहे की कुठेतरी चुकीच्या पद्धतीने माहिती दिली जाते की 1 ते 10 तारीख यामध्येच वितरण होणार आणि या तारीख फिक्स झालेल्या आहेत प्रत्येक महिन्याच्या 1 ते 10 तारखेमध्येच वितरण होणार म्हणून अशा प्रकारचा GR आला वगैरे वगैरे अशा प्रकारच्या चुकीच्या मिसलीडिंग माहिती बरेचशा ठिकाणी दिलेल्या आहेत आणि कुठल्याही प्रकारची त्याची व्हेरिफिकेशन न करता ते डायरेक्ट माहिती पुढे आणलेली तुमच्या की 1 ते 10 या दरम्यान म्हणजे प्रत्येक महिन्याच्या बरं का प्रत्येक महिन्याच्या 1 ते 10 दरम्यान वितरण होणार। पण लक्षात ठेवा खरंच यामध्ये सत्य आहे का हे संपूर्ण या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी अगदी क्लिअर करणार आहे की प्रत्येक आज तर 10 तारीख आहे बरोबर। आज काय मी मुद्दा म्हणून आज हा व्हिडिओ बनवायला आहे कारण की तुम्हाला या गोष्टीची सत्यता कळावी की इथून पुढे आपल्या चॅनलचं तुम्हाला एक महत्त्व पण कळेल की एक या प्रकारची मी आपल्या चॅनलवर अपडेट दिली नाही। एक तुम्हाला माहिती आहे का मागच्या एक 8-10 दिवसापूर्वी एक GR आला होता त्यावेळेस आपलं वितरण झालं नव्हतं म्हणजे आपलं एप्रिलच्या 10व्या हप्त्याचं वितरण झालं नव्हतं त्यावेळेस एक अपडेट आली होती GR आला म्हणून आणि त्या GR मध्ये एवढी अमाऊंट मंजूर झाली अशा प्रकारच्या बऱ्याचशा काही गोष्टी होत्या पण ते चुकीच्या पद्धतीने तुमच्यापर्यंत आल्या त्यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला नव्हता कारण की ते चुकीच्या पद्धतीने माहिती देत होते। पण आता त्याबद्दल पण मी बोलणार आहे पण तुमच्या मनामधला आज 10 तारखेलाच मी मुद्दा म्हणून हा व्हिडिओ यासाठी आणत आहे की तुम्हाला हे कळायला पाहिजे की 1 ते 10 अशी कोणत्याही प्रकारची तारीख फिक्स झालेली नाही म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये पण तसं होणार नाही त्याच्या पुढच्या मध्ये पण होणार नाही। एखाद्या वेळेस योगायोगाने झालं तर त्याला काही म्हणजे हे नसायला पाहिजे म्हणजे की अच्छा मग 1 ते 10 मध्ये झालं सर ह्या महिन्यामध्ये झालं असं नाही। 1 ते 10 या दरम्यान कोणत्याही प्रकारची याच प्रत्येक महिन्यामध्ये 1 ते 10 मध्येच वितरण होणार अशा प्रकारचं काहीही फिक्स्ड झालेलं नाही। मुख्य मुद्दा आहे की एक 8 ते 10 दिवसापूर्वी एक GR आला होता आणि त्या GR मध्ये सांगितलं आलं संपूर्ण समाज माध्यमांमध्ये सर्वच ठिकाणी सर्व ठिकाणी पाहिलं असेल तुम्ही मी कोणीच अपवाद राहिलं नसेल त्याला जवळपास असं सांगितलं गेलं की 3960 म्हणजे 3960 कोटी किती 3960 कोटी एप्रिलच्या महिन्याच्या 10व्या हप्त्याचे पैसे मंजूर झाले वगैरे वगैरे। आता पहिला मुद्दा तर हा आहे त्या सर्वांसाठी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की 3960 कोटी हे प्रत्येक महिन्याच्या वितरणाला एवढं अमाऊंट लागतच नाही। कॉमन सेन्स सोपा साधा सिंपल प्रश्न की एवढे कधीच पैसे लागत नाहीत। 3960 रुपये एका महिन्याचं जर वितरण करायचं असेल तर जास्तीत जास्त बघा एक 3600 म्हणजे 3660 होऊ शकतं 3690 होऊ शकतं 3300 होऊ शकतं म्हणजे 3300 म्हणजे 3600 3300 कोटी एवढ्या प्रमाणात पैसे लागतात पण 3960 कोटी लागत नाहीत हे सर्वांनी समजून घेणं गरजेचं होतं। त्यामुळे ते 3960 कोटी काय होतं ते सांगतोय तर त्या 3960 कोटीमधून 750 का 700 प्लस म्हणजे 700 कोटी प्लस जवळपास फंड जवळपास 750 ते 720 या दरम्यान तेवढा फंड हा लाडकी बहीण योजनेसाठी तो फंड वळवला होता वेगवेगळ्या विभागाचा त्या संदर्भात ते 3900चा आकडा होता। पण लोकांनी काही चुकीच्या पद्धतीने सांगितलं आणि तेच बऱ्याचशा लोकांनी ऐकलं त्यावेळेस आणि त्याच GRचा आधार घेऊन त्याच्यामध्ये अशा प्रकारची एक लाईन होती की 10 तारखेपर्यंत वितरण करावे। 10 तारखेपर्यंत त्याच्यामध्ये जी तारीख होती ती पण काही लोकांनी वाचून दाखवली की 10 तारखेपर्यंत वितरण होणार वगैरे अजिबात नाही। त्या 10 तारखेचा संदर्भ त्या संदर्भात नव्हता की वितरणाची तारीख आता इथून पुढे 10 तारीखच ठरलेली आहे आपल्या चॅनलवर तशी माहिती दिली नव्हती बघा एकदा चेक करून व्हिडिओ आला नव्हता म्हणजे 10 तारीख तुम्हाला तो GR वाचून दाखवून त्याच्यामध्ये सांगितलं की 10 तारीख त्या तारखेचा वितरणाशी काही संबंध नव्हता एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो। आता ती कशाच्या संदर्भात होती वगैरे 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 जास्त खोलामध्ये जायची गरज नाही। असो मुद्दा हा आहे की आपल्याला या मेच्या 11व्या हप्त्याचं वितरण हे महिन्याच्या शेवटी होईल। महत्त्वाचं म्हणजे परत आपल्या मुद्द्याकडे येऊयात 1 ते 10 तारीख ही फिक्स झालेली नाही। या व्यतिरिक्त तुमच्या मनातला जो मुद्दा आहे तो क्लिअर झाला असेल या व्यतिरिक्त काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद।